कोणी? मला स्पॉट बॉयचा असिस्टंट केला आहे यांनी. तर मी इथे एक फिल्म डिलेक्ट करायला आलोय. अच्छा. चल असं कळलंय की तुम्हाला ऍक्टिंग करायची आहे. मैं लाईव्ह बना देगा. चल टेन्शन मत लो. थँक्यू सो मच. हे इतरांचं लाईव्ह बनवतो, तुम्ही त्यांचं करणार आहात. आप फिल्म तो देखो. रोमॅन्टिक फिल्म. हिरो हिरो सर चाय कॉफी असिस्टंट असिस्टेंट मेला असिस्टेंट. चल हम लोग जो फिल्म करने जा रहे हैं ये एक रोमांटिक फिल्म है. ओके तो आपको शाहरुख खान तो मालूम होगा जी. हाँ तो आपको शाहरुख बनना है और डायलॉग बोलना है. एक लड़की होती वेली पिशी दल महा लावायची भिशी. नाही नाही एक मी वाचून दाखवतो. लक्ष द्या. एक म्हणजे तुम्ही ऍक्टिंग तुमच्या हिशोबाने करा. एक लडकी होती वेडी पिशी दरमा लावायची भिशी. तिला आवडायची माझी छोटीशी मिशी. ती जेव्हा माझ्याकडे यायची तेव्हा शर्मा के इतरा के बोला करती थी ये प्यार कैसे होता है, ये प्यार कैसे होता है. ओके वाचून केलं तर प्लीज प्लीज चल नो प्रॉब्लेम. अरे ओ ढोलक दो. शाहरुखचं लग्न म्हणताय का? धांगाता धांगाता तक धांगाता धांगाता तक. ओके थल. ओके डेली हाँ. आपका कॉन्फिडेंस. हाँ. ओके थल. आपको कॉन्फिडेंस कपाट चल एक मिनिट पकड़ा. ओके 58.5. ठीक है. ओके धूम करना हो था इतना शॉट है. चलो चल रेडी रेडी एक्शन. एक लड़की होती वेडी पिशी. एक लड़की होती वेडी पिशी दरमा लावायची नहीं भिशी. क्या होना है थल फील नहीं आ रहा है थल. नहीं, प्रॉब्लम feel क्या हो रहा है मालूम? फील नहीं आ रहा. अरे यार सर एक चांस और एक हीरोइन को बुलाते हैं. ठीक है हीरोइन का एंट्री. इधर का इधर ये हीरो है. ओके चल ऐश्वर्या. ओके ये नदले धुका के. ओके आपको ऐसा नदल ऊपर करना है. आंखों में आंखें डाल के बोलना है. ओके सर एक्शन. कमाल बेबी कमाल. क्या बात है. एडिशन मत लो सर. चलो चलो सर हीरोइन आंखें खोल ही नहीं रही है. अरे एक मिनिट. काय प्रॉब्लेम आहे. डोळे आले का तुझे? डोळे नाही आले. अच्छा. ओके चल चलते हैं. हाँ सर. चलो एक्शन. चल आपको ब्लैक चाहिए. काय? यू नीड अ ब्लैक. ब्रेक ब्रेक ब्लैक ओके उधर बैठ जाइए आप. हीरो का इतना टेंशन है ना माँ का. अरे हे साउथ में भी डबिंग कर सकते हैं अपन. माँ खत्म. चल प्लीज चल चल एक शॉट कर प्लीज प्लीज. चलो करते हैं. ज्यादा जोर से मत बजाना भाड़े का है. एक बार ऐसा करवा प्लीज. इसको इसको एक मिनट ये बाल ठीक है. अरे बेबी आई लव यू. अच्छा हो जाएगा. हाँ हो जाएगा ओके. सर एक मिनट इनको थोड़े बाल लगा देंगे क्या ऊपर से? नहीं ऐसे कर लेंगे. नो मैं क्या बोलता हूँ. एक मिनट. हाँ एक लड़की होती वेड़ी पिसी. हाँ दरमा लगाती थी भिसी. सर वो बजाओ. हाँ, उसको पसंद आती थी मेरी छोटी सी मिशी. क्या बात आहे सर. ती जेव्हा माझ्याकडे यायची ती जेव्हा माझ्या
ती जेव्हा माझ्याकडे यायची तेव्हा शर्मा के तेव्हा शर्मा के इतला के इतला के म्हणायची, बोला करती थी बोला करती थी, ये प्यार कैसे होता है, ये प्यार कैसे होता है, ये प्यार कैसे होता ये है। प्यार कैसे होता है। और मैं कहता था और मैं कहता था ताना ना ताना ना ना कम ऑन कम ऑन पप्पी जे पप्पी जे पप्पी जे पप्पी जे पारू जे ए पारू दादूस. तुझा ना मी कशाला जाऊ आमचं नाही. दादूस म्हणजे काका. अच्छा काका काका हा काय पाहिजे बाळा. निमच्यांचा आहे का निमच्यांचा. नाही नाही चमच्याने आम्ही चहा पितच नाही. अरे चमचा नाही रे निमच्यांचा. निमच्यांचा म्हणजे खारी बिस्किट. खारी बिस्किट हा. आहे ना. आहे म्हणजे काय खारी बिस्किट फ्रेश पाहिजे एकदम. फ्रेश म्हणजे हा. 1 वर्ष जुनी आहे. बरणी 1 वर्ष जुनी आहे. बिस्किट फ्रेश आहेत आमच्याकडे. वा 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 घे 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 घे. योक हे कोण आहे रे बिस्किट येतो कोण आहे. बाला म्हणजे यो गोर बिस्किट मला खारी पाहिजे बिस्किट. खारी हा देतो ना देतो असं सांग ना. डोळे बंद कर. जीभ बाहेर कर जीभ बाहेर. ठीक आहे खा बघू कसं लागते सांग. लागतं त्याचं खारं पण तरी पण यो खारं नाही रे यो गोर. हे सांग रे याला खारी बिस्किट कशी असते ती. दादे चल चाय जे. हा चाय 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 पाहिजे त्याला चाय दे. बस 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 एवढं. हा एक घे चाय घे. मलई मार. गावात आवरे जोरान बाजा. अरे तूच बोलला ना मलाही मार म्हणून ना मारलं तुला. मलई दुधाची मलई मार असं बोललो. अच्छा असं असं दे रे मलाई दे इकडं. काय एकेकाची पद्धत असते ना. ठीक आहे तुझ्या असं योग्य केला तो. अरे तूच बोलला ना मलाही मारण दे म्हणून. अशी अंगावर कधी मला मारली का रे. इथं थांब तुला बघून जातो मी. गेला गेला ड्रेनेज मध्ये गेला. येईल जाऊ दे सकाळी नळातून बाहेर येईल तेवढंच येईल पटकन. सरडा घाबरू नको मी आहे. अरे काय घाबरू नको आपल्याला हँडल. ए सरडा गाडी गाडी पहिला पारंब्या पण आहे सरड्याला. सँडविच आहे का. सरडा बोल ना काय पाहिजे. सँडविच दे रे सँडविच दे म्हणून. मला नाही येत. तुझी लायकी तरी आहे का सँडविच खायची. हं? भजी खायची लायकी नाही तुझी. सँडविच मागतो चल इकडं. आज खरोखर महान व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आपल्याकडे आलेलं आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत केलेलं पाहिजे. कारण मंगेश कदमांची मी आणखी एक वेगळी ओळख तुम्हाला या ठिकाणी करून देतो. मंगेश कदम यांचं संपूर्ण कुटुंब म्हणजे संपूर्ण परिवार अख्खं खानदानच्या खानदान या नाट्यक्षेत्राला किंवा या कलाक्षेत्राला वाहून घेतलेलं आहे. मंगेश कदम यांचे 2 गोंडस मुलं भाऊ कदम आणि अरुण कदम यांनी नाट्यक्षेत्रात एक वेगळी उंची गाठलेली आहे. मंगेश कदम यांची मुलगी कादंबरी कदम यांनी सुद्धा नाट्यक्षेत्रात एक वेगळी उंची गाठलेली आहे. काय आहे ना की आतापर्यंत कसे 2-2 असतात ना फायनलला पेअर. पण आमच्याकडे कसं 3 पेअर आहेत. तर काय झालं ना जसं तुम्ही येणार आहे असं आम्ही गावात डिक्लेअर केलं तेव्हा इतका रिस्पॉन्स म्हणजे काही लग्न न झालेले पण आले का आमचं लग्न झालं आहे म्हणून. मग आम्ही काय केलं चिठ्ठ्या काढल्या. तर हजारो चिठ्ठ्यांमधून आम्ही आता तुमच्या समोर आम्ही काही एक ब्रासलेट ते चिठ्ठीचं बॉक्स आहे रे मोठं. या हजारो चिठ्ठ्यांमधून मी बघणार नाही. मी डोळे बंद करतो. हजारो चिठ्ठ्या मी बघणार नाही. मी डोळे बंद करतो. हजारो चिठ्ठ्या उगाच कोणाला संशय यायला नको किंवा यांनी पार्सलिटी केली म्हणून. वा वा झाला बेटा तुझा रोल संपला. आणि विजेती आहेत नवरा बायको बोथ रिके. गेम सुरू करण्याच्या पहिले आपण पारंपरिक एक होम मिनिस्टरची सुरुवात करूया. प्रथम तुम्ही बायकोचं नाव घ्या. केळीचं पान कसं चुरू फाटतं. व्हेरी गुड. केळीचं पान कसं चुरू फाटतं. तेजश्रीचं नाव घ्यायला अरे देवा कसं तरीच वाटतं.
लग्न थोडं जुनं होत चाललंय याची ही प्रचिती आहे. तेजश्री मॅडम. तुळशीबागेत आहे रामाचं मंदिर. हो खरं. सॉरी अच्छा उखाना म्हटलं. अच्छा मला वाटलं इन्फॉर्मेशन देता. रामाच्या मंदिरात श्रीरामाची मूर्ती. काय सांगता? श्रीरामाच्या बाजूला सीतेची मूर्ती. सीतेच्या कमरेवर सोन्याचा घडा. अच्छा तुम्ही त्याचं वर्णन सांगताय. हा कलश. सोन्याच्या कळशात केशराचं पाणी. फोटो असेल तर पहा ना त्याचं. मला फोटो काढायचा आहे सर. अंकुश चौधरी साहेबांबरोबर फोटो काढायचा आहे मला एक. येऊ शकतो पटकन या. सर तुम्ही बसा सर तुम्ही बसा सर. चल चल ये. घाबरले. हे नाही ती सेपरेट काढू ना. सर चल. बर रेडी. हा मला वाटलंच. असा का फोटो काढताय? माझे सलून आहे ना फोटो लावायला लागतो. झालं तुमचं मिळाला फोटो. सरांबरोबर एक काढला असता. हा? तेवढं सरांबरोबर परमिशन मिळाली असते तर एक फोटो सर आणलाय सर सोबत. तेवढा धंदा वाढतो माझा. थँक्यू व्हेरी मच. भाऊ तुझं कुठं दुकान आहे? माझं पानाची गादी. अंकुश चौधरी सरांना मला विचारायचं आहे का अंकुश चौधरी तर चाचा चौधरी तुमचे कोण? चाचा इंटेलिजंट उत्तर आहे. आणि कोणाला पटकन प्रश्न विचारायचा आहे का? हा विचारा पटकन. परदेशी प्रेक्षक सुद्धा या कार्यक्रमाला आलेले आहेत. चला हवा येऊ द्या. हा बऱ्याच ठिकाणी बघितला जातो. परदेशातही बघितला जातो. झेकोस्लोवाकियावरून ते बहुतेक आलेले आहेत. काय त्यांचा अर्थ सांगा. त्यांना कोणाला प्रश्न विचारायचा आहे? ती काय म्हणती ही जी चटई अंतरली ती तिची आहे. हे कधी संपणार आहे? तिला घेऊन जायचंय. आणि कोणाला प्रश्न विचारायचा आहे का? अरे बापरे. काय काय आजारी आहेत खूप आजारी आहेत. बघा पेशंट आजारी असताना सुद्धा कार्यक्रमाला येतात ही फार मोठी गोष्ट आहे. शहीद तोमरला विचारायचंय. पण ते जे सिलेंडर लावलंय त्याच्यात कार्बन डायऑक्साईड असतो माहितीये का तुम्हाला? शहीद मनकर हेनला आता संपेल का? हे घालू का? हे घालू. गेला गेला गेला. जिवंत होतो मी. सई तुझ्यावरती लोक मरतात याचा प्रत्यय तुला आलेला असेल. पण असे मरतील असं कधी वाटलं होतं तुला? घेऊन जा त्याला उचलून. प्लीज असे प्रेक्षक आणत जाऊ नका. गेला गेला गेला. तुझ्यासाठी कांदे पोहे आणलेत. तुला खूप आवडतात ना? हो. खाणार माझ्या हातून? टू मच. अरे थँक्यू. भरलं ना पोट? हो. हा असंच करायचा. मी कांदे पोहे आणायचे मीच खायचे आणि नंतर हा म्हणायचा किती तिखट झालेत कांदे पोहे. कसं कळायचं बाई त्याला 5 मिनिटानंतर काही कळत. ओ माय गॉड मनमाज. हाय हाय. वाव एकदम टिप टॉप आहेस हा. थँक्यू. माझ्यासारखीच अशी तर आज जा. मी पण सकाळी उठल्या उठल्या व्यवस्थित सगळं शेविंग विविंग करून आपल्यासारख्यांना त्रास नको ना. तू सगळं हाय बाबा ते रोज असं लागतं मग ते. अरे काय संबंध? हसू नका तुम्ही प्लीज. अरे छोटा महेश आता तू मार खाणार आहे त्यांच्याकडून. हा समोर समोर मार खाशील आता.
नाही मी तिकीट काढलंय कोल्हापूरचं. खरंच काढलं. आणि हे काय गवत उगवलेस? मला खूप आवडतात गवत. गवती चहा मी रोज पिते. बॅग भरली असेल बायकोने. काय ना, आमच्या घरामध्ये अशी काही माणसं आहेत त्यांच्यामुळे तुम्हाला थोडा त्रास झाला असेल, त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. रोजच्या रोज घरी यायचे शिकवायला. कसं शिकवायचं माहितीये? बोल. सा रे ग म. तुला आठवतो आपण गावी एकत्र होतो आणि तू वडाच्या झाडाखाली मला भेटायला यायचंस. हा. आणि मग तिथे ना राहू दे ना, इकडे कशाला सांगतो? सांगतो जास्त म्हटलं रे. सगळं नाही सांगत, थोडस तरी सांगावंच लागेल ना. काहीतरी मटेरियल लागतं इकडे. आम्ही ना तुला सांगतो निलेश, आम्ही ना गाण्यांच्या भेंड्या खेळायचो माहितीये? अरे वा. तुला दाखवू आम्ही कसे खेळायचो. ओके चला. सा रे ग म प द नि सा. माझ्यावर घ आलं. हा घ. आता मी घ वरून गाणं म्हणणार. ळ आलं तुझ्यावर. Anybody कोणाला येतंय ळ वरून गाणं? मी म्हणून दाखवते ळ वरून गाणं. म्हणा म्हणा बरोबर. ळ ळ ळ ळ ळ ळ ळ ळ ळ आलं परत. हरकत जरा झालं ना तुमचं. बसा बसा, काही नाही, हरकत नाही, बसा. चाल, मला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? अरे हे काय? माझी मैत्रीण. बरं बसा. संजू, आठवतं तुला? नाही. तेच आठवण करून देण्यासाठी बसले मी इथे. बरं इथे येऊन तू सगळ्यांना सरप्राईज दिलंस. तुझ्यासाठी फार मोठं सरप्राईज आणलंय मी. हो हो, काय आणलंय? असं कसं? कुठे? काय चाललंय या बाईचं? माझ्या संजूसाठीच आणले ते. काय? कोणालाच माहित नाही, फक्त मला माहित आहे. येऊरच्या जंगलात आम्ही ना ह्याच्यासाठी डबा घेऊन यायचे. अगं बाई, काय क्या बात आहे. काय आणले जरा सगळ्यांना सांगा बाई. चपाती आणि बटाट्याची भाजी. का का हे काय आणलंय त्यांनी? सर सर तुम्ही सांगा का बरं हे काय? नाही, बटाट्याची भाजी माझी खूप फेवरेट आहे. हो. आणि मी ऍक्च्युली लहानपणापासून खूप जाड आहे ना, तर मला ही बटाट्याची भाजी खूप आवडायची. हो. तर आई माझी फक्त माझ्या वाढदिवसाला बटाट्याची भाजी बनवायची. आई ग. त्यानंतर मी बनवली आहे. थँक्यू डार्लिंग. जे आहे ते आमच्या गावचे सरपंच आहेत. ते तुकरटवाडी नावाचं गाव आहे आणि या गावातले हे सरपंच आहेत. पुढच्या इलेक्शनला ते उभे राहतात. जस्ट हॉबी माझी. तर मॅडम, म्हणजे तुम्हाला सांगून ठेवतो, लेडीज गायनमध्ये भरपूर प्रकार आहेत आमच्याकडे. म्हणजे जात्यावर दळण दळत असताना गाणे, हा तर एकदम पॉप्युलर प्रकार आहे. पण आमची त्याच्यात आम्ही विविध योजना आखल्या. म्हणजे नदीवर धुणं धुताना गाण्याची स्पर्धा, तसं नळावर पाणी भरताना गाण्याची स्पर्धा, आणि सकाळी शेतावर जाताना गाण्याची स्पर्धा, अशा विविध स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. सरपंच या नात्यानं तुमचा सत्कार करणं, सन्मान करणं हे आज या ठिकाणी माझं कर्तव्य आहे असं मी समजतो. कर्तव्य आहे तर माझी जबाबदारी आहे. तर यांचा जे माहिती माझ्याकडे उपलब्ध झालेली आहे ते मी तुम्हाला माहिती. अरे बापरे, पहा आपण म्हणतो मोठे माणसं असतात, पण त्यांच्याही जीवनात किती अंधकार असतो. आपण कागद हाती घेतला तरी त्यांचं जीवन वाचू शकत नाही. आपण इतकं अंधकारमय जीवन यांचं झालेलं असतं. काय वाचताय? नाही, खरंच काही दिसत नाही, एकदम काळ साहेब, मी ना तुम्हाला खूप मोठा हार मोठ्याने बोलत आहे, आम्हाला ऐकू आलं पाहिजे. कशाला तुम्हाला ऐकवायला पाहिजे? खासगी बोलायचं म्हणल्यावर खूप मोठा हार देऊन तुमचा सत्कार कर मला. नाही,
थँक्यू राहू द्या, पण तो हार लगेच वापस कर जा. का ते मॅडमच्या गाडीचं काढून आणलेलं आहे ना. असू द्या. सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की झपाटा ऑर्केस्ट्रा फेम आणि ज्यांनी शासनाच्या विविध चित्रपटामध्ये आणि शासनाच्या विविध योजनांमध्ये ज्यांनी संगीत दिलेलं आहे, चित्रपटांना त्यांनी संगीत देऊन शासनाला उपकृत केलेलं आहे, तर त्यांचं स्वागत आंतरराष्ट्रीय सायकल पंक्चरवाला संघटनेचे अध्यक्ष भारत गणेश बुरे करतील असे मी त्यांना विनंती करतो. तेच असतात. मीच आहे सर. तुम्ही सरपंच आहात ना नाही, इथे माझ्याकडे फार विविध पद आहेत सर. ते काय करणार आहे? राहू दे नाही नाही असू काय नका. केलंय? माहित नाही पडलं पाहिजे. गाडीचा आहे माहित नाही पडलं पाहिजे. टाळ्या, जोरदार टाळ्या. आशीर्वाद द्या, कार्यक्रमाला चाललोय. काय करणार आहेस? मी गाणं वाजवणारी. आणि हा काय घेऊन फिरतोय? हे पकवाज आहे. पप्पा आता जास्त पकवायचं बंद करा. जास्त पकवू नका. अरे ढोकली म्हणतात त्याला. सगळे नमस्कार. अरे पाहुणे नमस्कार 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 नमस्कार. बरं, तुम्ही आज काय करणार पप्पा? काय आणलं म्हटलं ते? मी गाणं वाजवणार इथं. अच्छा, आणि हे काय आणलंय बरोबर? हे सिलेंडर आहे. सिलेंडर कशाला? आता एवढे पाहुणे आता चहा बनवायला नको, सिलेंडर संपतो. मग पप्पा ही ढोलकी ढोलकी. तरी म्हणजे जायला रेग्युलेटर लावलं तरी पेटत का नाही? अरे वा, अरे नागार्जुन. पैसे देऊन बोलवले. माझं गाणं कोण ऐकत नाही रे. ठीक आहे, त्याला त्यासाठीच बोलवले. घरातच पैसे जातील का? वा वा म्हणायचं. चला सुरू करा, पटकन संपवा. बरसात के मौसम में वाह 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 वाह. बरसात के. अरे बाळा जरा ऐकून घे, थोडा थोड्या वेळाने बोल ना. बरसात के मौसम. वाह वाह वाह. तुला कळतं का मी काय बोलतोय? शिकलायस का नाही? अरे मी बोलल्यानंतर वा वा म्हणायचं. मी असं करीन, तू वा वा म्हणायचं. वाह वाह वाह. करेक्ट करेक्ट. घरात आहे. संजय जी ये आपके लिए. तू त्रास करू नको घेऊ रे. अरे नक्की संपल्यावर तुला तसंच पाहिजे. तुला हलकटा सवय आहे त्यांच्या बरोबर बसायची. आता बोल ना. गुलजी घ्या कोणाला तरी. या मी फार बिझी आहे, मला कार्यक्रमाला या. जायचंय. हा कच्चा लिंबू आहे. कोण? बाळाजी बाळाजी. बाळा माहितीये का पप्पा ते कोण आहेत? हा माहिती आहे ना. कोण आहेत? शाळेत होता ना. शाळेत होता काय? कितवीला आहेस बाळा? सेकंड इयर. सेकंड इयर. दुसरी. चांगले चांगले. गाणं गातो? बोल. मी वाजू, तू काही वाजू. अरे तो गाणंच गातो. हा बोल बाबा. काय गायचंय? कुठलंही का? कुठले? हा भावगीत चालेल? भावगीत. हा भावगीत भावगीत का? हा. भावगीत आहे. अरे लावणी नाही.
अरे माझ्या बाबा लावणी नाही भावगीत आहे. लावणी गाऊ का मी? लावणी हा ये लावणी जमतं ना? वाजवाल ना तुम्ही म्हणजे लावणी? काय? हा माझं गातो. कधी माझं वेळ थांब रे. तू सांगेन ना मी तेव्हा वा वा हा लावणी गाऊ ना लावणी. हा लावणी हा. हे भावगीताच आहे भावगीताच. बरं तुम्हाला भजनी ठेका येतो का? चालेल वाजवतो ना. हा असं काय भजनी ठेका हो, वाजवा. हो, हो, हो. नक्की ना? नक्की म्हणजे बघाच आता. हा बघाच आता. अहो काय वाजवताय तुम्ही? हे लावणीच आहे की. ह्याला ना गाता येत नाही हा प्रॉब्लेम. दुसरं त्यांना काही येत नाही असं तुम्ही ठरवून टाकलं. किती मोठे गायक आहेत महाराष्ट्रातले माहिती आहे का तुम्हाला? अरे तो सेकंड इयरला आहे. झालं तुमचं वाजून जाताय आता? जाऊ म्हणतोस? किंमत नाही. हा कस्टमर आले तर स्वागत गीत सादर करूया रे. चांगलं वाजवा. स्वागत गीत कस्टमर साठी सुरू. स्वागत करूया काळ्या कस्टमरचे. स्वागत करूया काळ्या कस्टमरचे. काळ्या आला काळी कॉफी प्यायला. काळी कॉफी पिऊन काळा आणखी काळा झाला. काळा काळा आला 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 कस्टमर हा. आला काळा ठिक्कर काळा काळा ठिक्कर दगड काळा. दगड काळा काळा दगड काळा दगड दगड काळा काला दगड कस्टमर सॉरी माफ करा, म्हणजे मला माहीतच नव्हतं इथं कोणाचं तरी मयत झालंय ते. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव. चालू मी काहीतरी गैरसंबंध होतोय तुमचा. माहित नाही झालेलं आहे. काय झालं तुम्हाला माहितच नाहीये. आमचा कॅफे आहे आणि ह्याच्यात एंटरटेनमेंट चाललेलं आहे सर. स्वागत गीत सादर केलेलं आहे आमच्या या सगळ्या लोकांनी. तुम्हाला आवडलेलंच असेल. हा ना आता आमचे बँड लाईव्ह ऑर्केस्ट्रा तुमच्यासाठी काही गोष्टी करतील, पण त्याआधी कस्टमरला काय पाहिजे काय नको बघायला नको. मॅडम So, hi. So, I think you're quite settled now. Let me tell you something from the menu. The list goes like this. We have a frappuccino, a cappuccino, we have iced Eskimo, and we have a mango juice with a tinge of honey in it. And I'm damn sure you're gonna like it. So, काय हवंय तुम्हाला? एक मिरची भजी द्या. अरे आणि हो ते मिरची भजी अजिबात तिखट नको बरं का. काय कॅपुचिनो मध्ये मिरची भजी कुठून आणायची? नाही जातो मी. म्हणजे तुम्ही कस्टमरला मिरची भाजी देऊ शकत नाही? म्हणजे तुम्ही कॅफे उघडला कशाला? आज कस्टमरला जर मिरचीची गरज आहे तुम्ही त्याला मिरची भाजी दिली पाहिजे. आज मिरची संघटनेचा अध्यक्ष काय मिरची संघटनेचा अध्यक्ष देईन तुम्हाला मिरची भजी मिळणार. आणि काय 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 त्यांना शीट काय हवे विचार. शीट कशाला पाहिजे असेल त्यांना? अरे शीट शीट ओ गुबालजाम. गुबालजाम नको का त्यांना? गुबालजाम म्हणजे काय? बारामुल्ला गुलाबजाम म्हणायचंय का तुम्हाला? नका म्हणू. हा सर आपण स्वीट मध्ये काय घेणार सर? करवंदाचा ज्यूस. करवांदेकर आमचे तू आता करवंदाचा करवंदाचा ज्यूस अर्पण. काय सर तो उन्हाळ्याच्या सीझन मध्ये मिळतो सर. मग उन्हाळ्यात जाऊन घेऊन या ना. हो आणतो पण तोपर्यंत तुमचं आपण मनोरंजन करूया. सर तुम्ही जर बघितलेलं असेल आमच्या कॅफेची जाहिरात कशी आहे. ती जाहिरात बघूनच मी इथं आलोय. म्हणजे एंटरटेनमेंट होणार आहे तर स्वतःला एंटरटेन करून घ्यायचं आहे मला. आयुष्यात लय दुःखी आहे उभी. लय दुःखी आहे. एवढा पण दुःखी नाही. हा लयच दुःखी आहे. काय झालं दुःखाचं कारण? माझी मंगला माझी मंगला मला सोडून गेली. तुला काय एवढं दुःख होत? कुठे? मंगलवेड्याला. कधी? आता मंगळवारी. कुठं राहायची? मंगळूरला.
लग्न झालं होतं का? पत्रिकेत मंगल होतं हो. अरे देवा. शेवटची भेट कुठे झाली होती तुमची? मंगल गाणी दंगल गाणी बघायला गेलो होतो तेव्हा. पण एक खूप महत्वाचा प्रश्न आहे, तिचं नाव काय होतं? मंगला नाव होतं तिचं. मंगला होतं नाव. जातो मी. मंगला नाव होतं. मंगला मला नाव नाही काढायचंय तिचं, तरी मी सांगतो मंगला नाव होतं. सर खूप दुःखी झालेले आहेत, तर सरांचं जर आपण मनोरंजन करूयात आणि आमच्या कॅफेच्या लाईव्ह बँडला मी विनंती करतो की त्यांनी आपलं गीत सादर करावं. नाही तुम्हाला भात होत आहे. गाणं नको. गाण्यात मंगला येतंय सारखं. नको गाणं नको. मग काय पाहिजे सर तुम्हाला? मला डान्स दाखवा. डान्स कोण करणार आता? पण प्रेक्षकांमध्ये कोणी डान्स करू शकतो का चांगला? हा तुम्ही होय बघा ते दोघे करतात. या दोघे या. दत्तक घेतो काय आता? वा पुरण वा. तू असाच आहेस का? कसं नॉर्मल होऊ शकतोस? आहेस ना नॉर्मल होऊ शकतोस. मी लय खुश झाले पोरांनो. मला एंटरटेन केलं तुम्ही. एंटरटेन. सगळी दुःख विसरलो रे मी. दुःख विसरलो पोरांनो. काय रे बाळांनो तुमचं नाव? मंगलसिंग. तुमचं नाव काय? मंगलदास. आहे की कोर्टाचा सीन आहे आणि आता यांच्यावरती आरोप सिद्ध होणार आहेत आणि तुम्ही वाक्यपाठ केलेलीच असतील, तर तुमच्यापासून आपण सुरुवात करूयात. मला जायचं मैदान. करणार आपण सगळं तर तुम्ही प्लीज इकडे उभे असता सर आणि आपण सुरुवात करूयात. तर सर महत्वाची गोष्ट अशी आहे सर की याच्या पूर्वीचे जे सीन घडलेले आहेत त्यापेक्षा हा फार वेगळा आहे आणि त्यामुळे हा जो सीन आहे ते सगळे वेगळे असतात सिनेमात. ते सिनेमात सगळे सारखेच असतात. वेगळे काही महत्वाच्या गोष्टी आहेत ना की त्या मी करून घेतो. सांगा पण. ती मी आणली होती. मला घेऊन ये ना. मी दिग्दर्शक आहे. हो का? मी बराक ओबामा आहे आता. चलो सर करते क्या? 9 बजे जाना है. सॉरी सर, माफ करा. सॉरी. कोण आहात तुम्ही? मी हिरोच्या रोलसाठी पाठवले मला. हिरो? तुमचा हिरोचा रोल नाहीये. तुमचे कपडे बघितलेत का कशाचे आहेत? हा दिले त्यांनी. पट्टेवाल्याचा रोल आहे तुमचा. चला इकडे उभ्या. इथे उभं राहायचंय तुम्हाला. काय ऍक्शन. काय खिळा वरती आलेला का? तुम्ही चालू सीन मध्ये असले प्रकार प्लीज करू नका. मला सीन शूट करायचा आहे. सॉरी. खिळा ठोकायला आलो मी इथं. What nonsense going on the set of this Sorry. ऍक्शन. ऑर्डर. सरकारी वकिलांनी या केसची सुनावणी कोर्टापुढे सादर करावी. काय? का हसलात? ते हसले म्हणून मला वाटलं. परत करा. चला. हे असे लोक येतात ना कुठून. ऍक्शन. ऑर्डर. सरकारी वकिलांनी या केसची सुनावणी कोर्टापुढे सादर करावी. आज ही जी केस आपल्या पुढे उभी आहे त्या केसला आपण खूप गांभीर्याने घ्यायलाच हवं. हा टकला. कोण आहे हा माणूस? एक मिनिट. इकडे का माझं कॉन्सन्ट्रेशन लूज करताय तुम्ही? कळतं का तुम्हाला अभिनय काय असतो तो? अरे आपला देह एका आत्म्याला द्यायला लागतो. तुम्हाला कळतंय का? हे केस उगाच पांढरे नाही झालेत माझे. हे म्हणायचे का तुम्हाला? सर परत करूया. और रिफ्लेक्टर पे कौन है रे? कौन है रिफ्लेक्टर पे? कौन है रिफ्लेक्टर? इंडोर शूटिंग चालू आहे. काय रिफ्लेक्टर आहे? ऍक्शन. ऑर्डर. सरकारी वकिलांनी एक केसची सुनावणी कोर्टापुढे सादर करावी. काय नात काय? एक तर ते खाजून राहिलं तरी मी डोक्यात घालून बसलोय ना मी. हा 4 वेळा पाडून राहिला. याला काय अर्थ आहे काय?
ऑर्डर ऑर्डर सरकारी वकिलांनी एक केस आता आरोपीच काय ते बोलतील. शपथ घ्या पहिले ते. तेच करतो. हे बघा तुम्हाला काय करायचं आता. हा सर. हे घ्यायचं आहे हा पवित्र ग्रंथ असा घ्यायचा. तिथे जायचंय शपथ घ्यायची त्यांच्याकडून. ओके. आणि वाक्य काय या पवित्र ग्रंथावरती हात ठेवून शपथ घ्या जे सांगेन खरं सांगेन खोटं सांगणार नाही. ऍक्शन. फक्त चालत या काही करू नका ना असलं मून वॉक वगैरे. चेहऱ्यावर दाखवा ना चेहऱ्यावर जो अभिनय येतो. ऍक्शन. काय करताय तुम्ही हे काय चेहऱ्यावर तसं काही करू नका प्लीज. आता वाक्य आहे या पवित्र ग्रंथावरती हात ठेवून शपथ घ्या. या पेपर ऍक्शन. या पत्रेवरती सर परत होईल. या पवित्र ग्रंथावरती ऍक्शन. या पतिव्रतीवरती पतिव्रतेवरती नाही या पवित्र ग्रंथावरती. ग्रंथ पवित्र पवित्र आला येते सर. आलंय घ्या. या पांढऱ्या ग्रंथी. तुम्ही त्यांना ट्रेनिंग देत नाही बरोबर तुम्ही. हा त्यांना ललित कालामध्ये पाठवा ना. भाषा सुद्धा नाही म्हणजे काय. सतत पत्रग्रंथ बोलता येत नाही त्यांना. तर असे काही वेगवेगळ्या गावांमधून आलेले काही प्रेक्षक आहेत त्यांना तुमच्याशी बोलायचंय. कोणाला काही प्रश्न आहेत का. मध्ये कोणाला हा नाही धरून आता सांगतो. नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार. नाही मी ग्रामपंचायतीतून आलोय. ग्रामसेवक आहे मी ग्रामसेवक. वा वा. लय भारी बनवलं तुम्ही. नवीन बनवलं का. हो हे नवीन सेट बनवलेलं. नवीन सेट बनवलं. नवीन सेट नवीन मिळाला वाटतो तुम्हाला कोणतरी. असं चांगला आहे म्हणजे अरे तिकडं तलाव बिलाव बनवला का तिकडं. हो तलाव आहे. पाणी आहे का नुसतंच तसं आहे. नाही नाही आहे ना पाणी आहे ना. वा धरण पण बांधलंय त्याच्यावर. वा 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 लय भारी आहे. धरण नाही येते पूल आहे तो. तुला असू दे असू दे असू दे. मला नुसतं एवढं सांगायचं आहे की ते जे काय पाणी आहे का नाही ते ते साठवून ठेवू नका तुम्ही. का म्हणजे काय डेंगू बिंगू होतो ते. मच्छर बिच्छर चावलं कोणाला तरी. म्हणजे मी आपलं ग्रामसेवक म्हणून तुम्हाला सांगतोय बाकी काय नाही. म्हणजे गप्पी मासं वगैरे पाळा तुम्ही त्यावर. काय गप्पी मासं असतात का नाही ते टाकायचं त्या तलावात टाकायचं. हा म्हणजे पाणी कसं चांगलं राहतंय ते. हा चांगला संदेश दिला त्यांनी. एकदा जोरदार चांगला मेसेज देणारे काही प्रेक्षक येतात. आणि काही कुणाला प्रश्न आहे का. हा माझाच आहे दुसरा प्रश्न पण. काय माझ्याकडे गप्पी मास आहेत कोणी विकत घेणार आहे का. ते काही गप्पी मास आहे. आवला या गाव आहेत ते त्यांनी बदकं गिळली. दुसरा कोणाला काय प्रश्न. हा मला मी आज सगळ्यांचा फॅन आहे. म्हणजे एक सगळे छान कलाकार आहेत. मला एक आश्चर्य वाटतं हे एवढ्या बिझी शेड्यूल मधून आपल्यासाठी वेळ काढतात. व्यायाम करतात. शरीराची काळजी घेतात. तसं आवाजाची काळजी घेतात. तर आवाजावरून मला या सिद्धार्थ चादर चोरांना विचारायचं. सिद्धार्थ चांदेकर म्हणा. तर मला सिद्धार्थ चांदवलीकरांना विचारायचं. सिद्धार्थ म्हणा ना सोडा प्रश्न. सिद्धार्थ सरांना विचारायचे की सर आवाज चांगला करण्यासाठी काय करावं. आवाज चांगला करण्यासाठी तुम्ही गुळणा करा रोज सकाळी. मिठाच्या पाण्याचा गुळणा करा आणि व्यायाम करा आवाजाचे. म्हणजे हा म्हणजे काय सर आवाजाचा. त्याचं पण सूर्यनमस्कार असेल ना काहीतरी. नाही म्हणजे आवाजाचे व्यायाम असतात. पेन्सिल धरा तोंडामध्ये. आणि संस्कृत येतं का तुम्हाला. सर नुसते पेन्सिल धरायचं एकदा दाखवून देत चालतं आम्हाला. काय त्याला काय होते काय रे. आता नसेल ते सांगतात ना. पेन्सिल धरायची तोंडामध्ये. आणि संस्कृत येतं का. सुभाषित येतात का. म्हणजे पेन्सिल धरले येते संस्कृत. सुभाषित येतात का संस्कृत येतात का. सुभाषिम नावाचा मित्र येतो घरी. नाही पण तुम्ही सांगा सर ते करतील काय प्रॉब्लेम. शुभम करोती म्हणा रोज पेन्सिल धरून तोंडामध्ये धरून. हा चालेल. मग कधी करायचं म्हणजे सकाळी करायचं का संध्याकाळी. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल किंवा सकाळी उठल्या करा. मग करा ना ते काय होतं झाले तुमच्या.
मला सुशांत शेलार यांना प्रश्न विचारायचे सर. इकडे आहेत ते. नमस्कार सर. नमस्कार सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. थँक्यू. सर मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की माझ्या शेजारची मुलगी मला लाईन देते तर मी काय करू सर? अरे लाईन यांना किती लागताय तुम्ही कशाला? काका तुमचं झालं थांबा ना जरा काका. काय नाही खूप प्रेमाने खूप छान खूप सुंदर असं कविता किंवा तुला दुसरं काही येत असेल तुझ्या अंगी जे काही विविध गुण आहेत त्यातला एखादा गुण जो तिला आवडेल असं काहीतरी तिला करून दाखव. तिच्याबरोबर खूप छान वेळ घालव. बापरे हे काय सांगायला लागलेत मला? शेजारची मुलगी मला केबलची लाईन देते म्हटलं. चांगल्या माणसाला बिघडवण्याचं काम करता तुम्ही. मी विचारत होतो केबलची लाईन घेऊ का डिश टीव्ही लावू? तुम्ही टीव्हीवर काम करता म्हणून विचारलं. आबा बाबा बाबा काय 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 झालं? रडताय काय? मला सोनाली कुलकर्णींना एक प्रश्न. म्हणजे जर समजा ॲक्च्युली मध्ये म्हणजे तसा माझा काही वाईट उद्देश नाही आहे मॅडम. तुम्ही असं काही मनात आणू नका. म्हणजे एकदम निर्मळ स्वच्छपणे हा प्रश्न मी विचारतोय तुम्हाला. म्हणजे समजा तुम्ही एक वाईट असं मनात काय आणू नका मॅडम. एक म्हणजे असं म्हणजे थोडं एक सेकंद जरी समजा तुम्ही एक्सक्यूज मी एक मिनिट. हां अरे मीटिंग मध्ये आहे मी ऑफिसमध्ये आहे. घरी कधी येणार काय विचारतं? घरी येतो ना मी रोज येतो ना मी घरी. काय त्याचा नवरा घरी येते तर काय भाजी करायची कोणती पण कर ना तू यार. इकडे इम्पॉर्टंट माणसं बसले तर मध्ये मध्ये काय फोडतो फालतूपणा करू नका आता. हा येतो मी चल. सॉरी. तर सई तामणकरनं मला ते सई मॅडम वाईट नका वाटून घेऊ तुम्ही. आणि एक भावना लक्षात घ्या माणसाच्या. बाकी काहीच नाही. म्हणजे देवा एक जरी काय होतंय काय? घसा कोरडा पडला. एक म्हणजे फक्त असं मी थोडस असं जर का एक मिनिट सॉरी. काय प्रॉब्लेम आहे तुझा? मीटिंग मध्ये आहे तुम्ही. माणसं असतात मीटिंग मध्ये माणसं असतात. तुमचा ना बायकांचा हा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला माणूस घरी पण पाहिजे पैसा पण पाहिजे. येतो ना माणूस घराच्या बाहेर आला तरच पैसा घरात येणार आहे ना. पण पटकन सॉरी. तर सचेत पाटील ना मला ते एक वाईट ना वाटून घेऊ सर. माझ्या मनात अजिबात असं काय वाईट विचार नाही. पण समजा जर तुम्ही असं फक्त एकदा फक्त मला असं एक तर माझं डोकं फडलं ना फोन तरी फडेल मी. किती इम्पॉर्टंट कामामध्ये मी यायचा. अजिबात फोन करू नको. नाही येणार मी. घटस्फोट दिला मी तुला. आता ताबडतोब घटस्फोट दिला मी तुला बस. तर सोनाली कुलकर्णीनं मला ते एक मिनिट एक सेकंद माझ्या जवळ राहाल का? मला फोटो काढा दे तुमच्या बरोबर. वा वा मी येतो तिकडे. मॅडम थांबा. तुझं तोंड पाहणार नाही. बाबा आशीर्वाद द्या बाबा.
आशीर्वाद द्या बाप. आशीर्वाद द्या बाप. अरे काय तावा परत चाललं रे? काय उंदीर मांजर खेळता का रे? कापूस आशीर्वाद दे. नाही. लवकर बोल. त्याला मी आशीर्वाद देणार नाही, का? कारण जन्माला आल्याला तिने आपल्या आईला गिळलं. तिच्या आजला तिने काय अनाकोंडा आहे का रे? आईला दिलेला. तू विसरलास, तुझा हात पण तिनेच खाल्ला. माझ्या तिजोरीतलं तिला काही मिळणार नाही. बाबा बाबा मला पैसे नकोत, पण 2 गोड शब्द बोललात तर फार बरं होईल. गुलाबजामुन. हा एकच शब्द आहे. रसगुल्ला. मला नाही आवडत. मैसूर पाक. ठीक आहे, फ्रूट सलाद विथ आईस्क्रीम. बस, अजून काही नको. पण बाबा बाबा माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करा. काय? मी मेल्यानंतर मला आईची साडी द्यायला विसरू नका. ओके. किती गोड तयार झालाय. गजरे बिजरे त्यापेक्षा आईला बोलवा ना. त्यापेक्षा आपल्या घरी आलो असतो बरं झालं असतं. थांब तिथेच, मी तुला कुंकू लावते. बघ, काळा बुक्का मला कुंकू लावणार. काळा बुक्का म्हणजे मी. थांब, आता तुला ओवाळते. अपशकून नाही. अपशकून नाही. विजवलास ना दिवा? नाही. विजवलास ना? नाही. काळून रे, काळ तोंडे, घुस, उंदीर, डांबर. बघा कोण कोणाला काय बोलते बघा. सेम पिंच. काय तुला शिवी देऊ नकोस. पाहिलंस? अरे तुला लहानाचा मोठा केला मी, आणि आता बायको आली तर मला शिवी देतोस तू माझा दिवा विझवलायस. नाही ते बघून बोलवते. हा बघ, हे बघ काय केलं. अपशकून. आता तुला नाही सोडणार. काढून रे. एक वेळ तुमच्या सगळं चालू आम्ही जर जाऊन येतो. पुढे चालला सो नेपाळला. अगं मला एक कळत नाही, हा मिलिटरीत आहे का गुरखा आहे? मिलिटरीत गुरखा आहे. कॉमेंट्री करतो. नाही, मारू नका. कान फोडू नका माझं. नका सासूबाई, नका. असं कसं? हे सगळं घर शेणाने सारव. तुमच्या बापानं टाईल्स वर शेण लावलं होतं. या टाईल्स आहेत? या टाईल्स आहेत तुमच्या घरात? मग एवढी वर्ष मी तेच करत होती. ते मरू दे. लादी पुसून काढ सगळी. पुस. अगं आई ग. सासूबाई झोप. मला झोप नाही येत नाही. कशी झोप? तुला झोपलंच पाहिजे. झोप सांगते ना, झोप. चांडळणी. मामा, आता सत्कार समारंभ तुम्ही पाहिलात. खरं तर ग्रामीण भागात बऱ्याच कार्यक्रमांच्या निमित्तानं तुम्ही गेले असाल. कसा वाटला हा सत्कार समारंभ तुम्हाला?
त्या मानाने हा फारच चांगला होता. हो का? तर एखादा किस्सा जर आम्हाला तुम्ही सांगितला तर खूप बरं होईल. तो असा सत्काराचा असा किस्सा नाही आहे, तो मला एक वाचवण्याचा किस्सा झाला. म्हणजे नाना सगळीकडे, नाना पाटेकर त्यांनी अक्षरशः माझा जीव वाचवला होता एकदा. अच्छा. आता हमीदाबाईची कोठी नाटक म्हणजे जनरली खाली बसून करतात, कारण सगळ्या त्या बायका खाली पथकन मारून खालीच बसतात जमिनीवर, उभ्या राहून कोणी बोलतच नाही. ते खाली बसतात. म्हणजे स्टेज कसं होतं, एवढंच स्टेज आणि त्याच्यापुढे खुर्च्या. त्या खुर्च्या अशा असल्यामुळे मागच्या लोकांना दिसेना, मागच्या मुलं दिसेना. आणि गाणं चाललं, हे चाललं होतं, नाटक चाललं होतं बसून. मागच्या लोकडे सुरू झाल्याकडे आवा, हे पडदा 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 पडदा, दिसत नाही दिसत नाही दिसत नाही दिसत नाही. आणि 5 मिनिटात पडदा पडला आणि हळूहळू हळूहळू गडबड वाढायला लागली आणि प्रेक्षक तडकले. आणि प्रेक्षकांनी एक एक खुर्ची थिएटरमधली तोडून टाकली. अरे बापरे. ट्यूबलाईट्स फोडून टाकले. आमचा ड्रायव्हर गाडी खाली झोपला होता बसचा, त्याला बाहेर काढला. तर म्हणा काय संपलं का नाही संपलं. त्याचं तिथं बोलणंच कुठलं, खाडकने कानाखाली बसल्यानंतर. आणि काचा फोडल्या बसच्या. आणि त्यावेळेला नाना पाटेकर होता तिकडे. नाना पाटेकरला एकंदर संभाव्य धोक्याची कल्पना आली. त्याला कळलं की ह्या सगळ्याचा टार्गेट मी आहे. अच्छा. सुपरस्टार ना, सुपरस्टार मोठे. त्याने म्हटलं अशोक चल. स्टेजच्या बाहेर काढला मागून गटारातून. आणि गटारातून आम्ही चिखल तुडवत तारेच्या कुंपाळावरून पळत त्यांनी मला मेन रोडवर आणला. मेन रोडवर एक रिक्षा त्यांनी पकडली. रिक्षाला थांबवलं त्याने आणि त्या रिक्षाला उतर खाली. आणि तो माणूस मला जवळजवळ 2 फरलांग स्वतः रिक्षा चालवत घेऊन गेला. म्हणजे हे नानाचं मी कधीच हे विसरू शकत नाही. कारण काय, नाना जर त्याशी मला पळवला नसता तिथून, तर लोकांना माझे एवढे तुकडे केले असते. बापरे. कारण लोक जे भडकले होते त्यांनी माझे 8 फूट माझा कटआउट होता, त्या कटआउटचे त्यांनी एवढे बारीक तुकडे केले. टेरिफिकच किस्सा आहे. म्हणजे आता नुसतं विचार केला तरी अंगावर येतो. जोरदार टाळ्या नाना पाटेकर सरांसाठी झाल्या पाहिजेत यासाठी. काय हे पप्पा, काय आणलंय? मैफिल पाहुणे आले का? काय एवढे मोठे पाहुणे बसलेत आज? अरे तू काय करणार बाबा आज? मी गाणं वाजवत आलाय. अच्छा. पप्पा किती किती? हे 60 रुपयाला घेतली भाड्याने. काली किती? काळी 2. तू आणि मी काळी, बाकी सर शेर. जिस दिन से चला हूँ, वाह 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 वाह, जिस दिन से चला हूँ वाह वाह, मेरी मंजिल पर नजर है. क्या वाह 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 वाह, जिस दिन से चला हूँ मेरी मंजिल पर नजर है. वाह. आंखों ने कभी मील का पत्थर नहीं देखा. वाह 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 वाह. हैरत की निगाहों से मुझे देखने वालों, वाह, हैरत की निगाहों से मुझे देखने वालों, लगता है कभी तुमने समंदर नहीं देखा. क्या बात है, क्या बात है. चुपके डुबके. काय वाजवलंस तू? डुबके. अरे डुबके नाही, चुपके. नीट वाज. डुबके. हे येत नाही का तुला? फोटो से गाव. कसं तबला जरा मोठ्यानं ऐकू येऊ द्यात. फोटो से छुलो, हे गजले. कसं वाजवशील? घंटक घंटक नक नक घंटक घंटक नक नक. घेतली वाजव, घेतली. पॉझिटिव्ह पाहिजे, निगेटिव्ह नाही. नको निगेटिव्ह आहे ना. घेतली पॉझिटिव्ह. घंटक घंटक घेतली घंटक घंटक घेतली. काय लावतोस मला? काय बघितले दगड काय यायला लागलं बघ. काय वाजवतोस? फोटो से वाजवायचं तबल्यावर बस. पप्पा एक क्वेश्चन आहे. काय? तबल्यावर होटोस पेक्षा बोटोस वाजू? काय मी नसते ते. जाऊ हे पण जाऊ ते. हे येतं का झुकी? अरे एवढा कॉन्फिडन्स आहे. काय वाजवशील? काय
झुकी झुकी काय वाजव जिक 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 मी राजहंस कारंडे राम राम थुकराटवाडी या कार्यक्रमात मी तुमचं स्वागत करतो. आता पहाटेचे 10:30 वाजून गेले, 12 वाजलेले आहेत. पण का कशासाठी हे सगळं का? कोंबडा होतो. तुझ्या बापाने ठेवला आता 12 वाजता कोंबडा. तर बघूया आजचा दिनविशेष म्हणजे बघूया दिनविशेष. याआधी याच दिवशी काय काय घटना घडल्या. तर मोहितेंची सखू पाटलांच्या भिकूबरोबर पळून गेली आणि त्यांना टिकू नावाचा एक मुलगा झाला जो आज कुशल बद्रिके नावाने ओळखला जातो. आपल्याला काही वाढदिवसाच्या शुभेच्छाही आलेल्या आहेत. आज बघूया कोणाकोणाचे वाढदिवस आहेत. आज फोटोही पाठवलाय त्यांनी. या छोट्या मुलाचा आज वाढदिवस आहे. यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्याच काका काकी, मामा मामी, आत्या, बाबा, आई, मोठी आई, लहान आई, बाजूची आई, ह्या बाजूची आई, खाली राहणारी आई, वर राहणारी आई आणि पळून गेलेली आई. आता महिलांसाठी विशेष टीप. महिलांच्या समस्या असतात काही, त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. इथे लिहिलेलं आहे की दूधवाल्याने दुधात पाणी मिक्स केल्यास काय करावे. म्हणजे अगदी अत्यंत घरगुती उपाय आहे हा. तुम्ही घरीही करू शकता. म्हणजे एका भांड्यामध्ये ते दूध घ्या, जंगलात जाऊन एक राजहंस पकडा, त्याला घरी आणा, त्याचं तोंड त्या भांड्यांमध्ये बुचकळा. राजहंस ते दूध शोषून घेईल आणि जे उरेल ते पाणी तुमच्या भांड्यात असेल. आणि जर दूध हवं असेल तर त्या राजहंसाला पिळा आणि ते पाणी घ्या. हॅलो हॅलो. हा बोला. हॅलो, राम राम तुकरट का? हो. मला असं विचारायचं आहे, तुमचा कार्यक्रम सगळेच बघतात? हा हो. माझी आई पण बघत असेल? हो हो नक्की नक्कीच. बायको पण? हो हो नक्की. सगळी माझी मुलं बिलं सगळी बघत असतील? हो 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 बघत असतील. आवडतो त्यांना कार्यक्रम. माझा निरोप द्याल का त्यांना? हो हो हो. त्यांना म्हणावं की मी बाथरूम मध्ये अडकलोय, इथं नळाला पाणी नाही, मोटार सोडायला सांगा ना, मोटार चालू करायला. अहो इथे फोन केलाय, घरी फोन करा ना मग. त्यांना करतोय पण कोण फोनच उचलं ना. बरं बरं ठीक आहे. तुम्हाला कळलं असेल की तुमचा मुलगा बाथरूम मध्ये अडकलेला आहे, नळाला पाणी नाहीये, तर वर जाऊन जरा कॉक उघडातो. बघितलं, असे उपयोग होतात आमच्या कार्यक्रमात. नळाला पाणी येत नाही, मग आम्हाला फोन करून सांगतात हे सगळे की नळाला पाणी येत नाही. थँक्यू सर, थँक्यू. कोण आपण? मी बाथरूम मध्ये अडकलो होतो ना, तो आता फोन केला होता. हा मीच केला होता. अरे पप्पा काय आहे? यांना ओळखतो मी. कपडे एक तर अर्धवट घालून आला, तर अर्धवट काही बोलायचं नाही. नाही ते ओळखतो यांना मी. काय डान्स करतात, काय गातात. वा वा. हो कोण? अरे नागार्जुन. अरे बाबा, माझ्या लहानपणापासून ओळखतो यांना. कोण? पार्ले बिस्किटचा बेबी. अरे परा काय रे तू? हा पुन्हा कुणाला बोलवलंय? त्यांच्या वाटे जाऊ नका, आधीच सांगतो मी. साहेब पप्पा. मला आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या बाबा, आशीर्वाद. कोण आहेत पप्पा? शरद पवार साहेब आहेत. असं काय करतोस? काय म्हण बाबा, बसा तुम्ही, मी आंघोळ करून येतो. हा चहा पाणी घ्या. येतो पोरा. तर बघूया महिलांसाठी मकर संक्रांत निमित्त टीप काय आहेत त्या. वा. पतंग घ्या, त्यावर तुमच्या नवऱ्याचा फोटो लावा आणि पतंग उडवा. नवरा गेला उडत या वाक्याचा फील घ्या. तर स्वागत करूया ज्योतिष भास्कराचार्य यांचं. असं जाम थंडी आहे रे इकडे. बंद कर ना थोडा, जाम थंडी. बसा बसा बसा. तर गुरुजी,
हा चालेल ना, मला आता बुर्जी पाव दिला तर चालेल, मी खाऊ शकतो. बुर्जी पावचा काय प्रॉब्लेम नाही. बुर्जी नाही, मी गुरुजी म्हटलं तुम्हाला. राशन विषयी सांगा आम्हाला. ते जाम म्हणजे सकाळी उठून लाईन लावा, दगर ठेवावा लागतो आणि मग तो नंबर असतो ना आमचा, आणि नंतर मग ते राखेल नाही काय नाही, मग 2 सिलेंडर राखेल करायला पाहिजे. आवडू सगळं तांदूळ तर खायला नको. कशाबद्दल बोलताय? राशनिंगचं बोलतोय ना. आता यांनी विचारलं राशनिंगचं सांगा. नाही ते पेपर मध्ये 12 राशी येतात ना लिहून. 12 राशी असतात. अच्छा 12 असतात त्या राशी. 12 असतात. आहेत ना, आहेत मग आहेत ना, ह्याच्यापेक्षा पण आहेत, म्हणजे वेगळ्याच नाही आहेत काय. म्हणजे बघ आता वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या प्रदेशातल्या राशी आहेत. आता तू तिकडे गेला ना गुजरातला, तिकडे एकच रास आहे. कुठली? दांडिया रास. आणि नंतर तू इकडे गेला ना कोकण मध्ये, तर तिकडे एकच रास आहे. कुठली? आमरास. हे आमचे दादा तिकडचे आमरास विचार. आणि नंतर तू इकडे गेला ना हे सातारा कोल्हापूर, तिकडे 2 राशी. 2 आहेत? हा. कुठल्या? पांढरा राशी आणि तांबडा राशी असं 2. आणि विदर्भाच्या साईडला गेलं ना तर 1 रास. एकच? हा. ती कुठली? तरास. आणि राहिला पुणा. पुण्याला गेलास की तिथं पण एकच रास आहे. कुठली? सारास बाग. पेपर मध्ये ज्या 12 येतात तेवढंच सांगा. ठीक आहे.